मैं आरिफ खान, वॉइस ऑफ हिंदुस्तान में आप सभी का स्वागत है। मुंबई से एक दिल दहला देने वाली खबर सामने आई है, जहां एक 4 महीने के मासूम बच्चे की मौत ने पूरे सिस्टम पर सवाल खड़े कर दिए हैं। परेल स्थित वाडिया हॉस्पिटल में हुए इस मामले ने अब तूल पकड़ लिया है। बच्चे की मां ने डॉक्टरों पर गंभीर लापरवाही के आरोप लगाए हैं। कल्याण की रहने वाली अर्चना पाटिल के मासूम को बुखार, सर्दी और उल्टी की शिकायत थी। पहले एक निजी अस्पताल में इलाज कराया गया, लेकिन हालत बिगड़ने पर बच्चे को वाडिया हॉस्पिटल में रेफर कर दिया गया। 23 मार्च 2026 को डॉक्टरों ने जांच के बाद बताया कि बच्चा टीबी पॉजिटिव है, लेकिन हैरानी की बात यह कि बच्चा ठीक है कहकर उसे दवाइयों के साथ घर भेज दिया। कुछ दिनों बाद बच्चे की तबीयत अचानक खराब हो गई और उसे फिर से उसी अस्पताल में भर्ती कराना पड़ा। इस बार डॉक्टरों ने कहा कि बच्चे के सिर में पानी भर गया है और तुरंत ऑपरेशन करने की सलाह दी। परिवार का आरोप है कि ऑपरेशन के लिए उन पर दबाव बनाया गया और बच्चे के सिर और पेट का ऑपरेशन कर दिया गया। इतना ही नहीं, बाद में गले की सर्जरी कर पाइप भी डाला गया। परिवार का कहना है कि उन्हें बार बार कहा जा रहा था कि बच्चा नहीं बचेगा। इस दौरान अस्पताल में मशीन में स्पार्क होने और ऑक्सीजन सप्लाई में दिक्कत जैसी गंभीर लापरवाही के भी आरोप लगे हैं और आखिरकार इन सब के बीच उस मासूम ने दम तोड़ दिया। अब सवाल ये है, क्या ये एक मेडिकल गलती थी या लापरवाही की हद? पीड़ित परिवार ने इस पूरे मामले की गहन जांच और दोषियों पर सख्त कार्रवाई की मांग की है। नाही काय नाही विषय तुम्हाला काय नाही विषय काय नाही काय नाही हो काय नाही तुम्हाला काय अडचण नाही आम्ही एवढं सहकार्य करतो आम्ही नाही काय नाही एवढं काय नाही विषय नाही काय विषय नाही त्याचा काय विषय नाही चल काय विषय नाही तू 2 शब्द काय बोलायचं तुला? माझ्या बच्चूला मी ताप म्हणून आम्ही इथं हॉस्पिटलला वाडिया हॉस्पिटलला आणलं होतं यांनी आम्हाला ऑपरेशन करण्यासाठी फोर्स केला। 3 टाक्याचं ऑपरेशन बोलून डोक्याचं नाही आता 12 तुमचं टाक्याचं तुम्हाला ऑपरेशन आतमध्ये घेऊन केलं। नाही करत आहे 12 टाक्याचं ऑपरेशन केलं, पोटाचं पण ऑपरेशन केलं, गळ्याचं पण ऑपरेशन केलं, पोटात पण पाईप टाकलं, आपको बीच में नहीं लेके बोल रहे पोटामध्ये पण पाईप जो हुआ है ना बहुत गलत हुआ है ये चीज आप ऐका ना नाही नंतर नाही आमच्या हॉस्पिटल बाळाला न्याय पाहिजे, फक्त माझ्या बाळासोबत अन्याय झालेला हा. आहे हे यांनी सांगायला पाहिजे की अगोदर आम्ही असं करतो ऐका ना नाही मी काय बोल रहा हूँ नहीं मैं क्या आपको बोल रहा हूँ आप कुछ करने वाले हो फिर प्लीज नहीं आप कुछ करने वाले हो फिर अरे आपका जो हो गया ना फिर क्या करोगे? जो हो गया अभी ये सब डॉक्टर लोग को शिक्षा दो डॉक्टर लोग को शिक्षा दो हमारा बच्चा आएगा कि डॉक्टर लोग को शिक्षा दोगे आप मेरा 5 महीने हमारे को न्याय दोगे हमारे को न्याय दोगे हमको न्याय दोगे क्या? उन्होंने गलत किया हमको न्याय दोगे आप? मैं चुप हो जाती हूँ, मेरे बेटे को न्याय मिलेगा, जिंदा कर पाओगे मेरा बेटा? दे पाओगे क्या? बोलो बस आप 12 दिन के अंदर बच्चे को ले लिया इन्होंने। दोनों जन को मैं देखा था, भगवान के सामने भी खड़े थे। भगवान के सामने भी खड़े थे। मैं बोला आपको तकलीफ है मालूम है मेरे को। बस खाली कसम खाती हूँ, झूठ नहीं बोलूंगी मैं। 3 टाके का बोला था, खाली 3 टाके का। आज देखा मैंने, आज खोलने के बाद 12 टाके लगे हुए सर को, मेरे बच्चों को 12 टाके लगे हुए। इतना भी बोलती हूँ मैं आपको, इतना सर्दी आणि उलटी होत होती म्हणून आम्ही कल्याणमध्ये वरद हॉस्पिटलला घेऊन गेलो। तिथं एमआरआय वगैरे काढला बाळाचा, त्याच्यामध्ये सर बोलले की छाती भरलेली आहे किंवा टीबीचे लक्षण असू शकतात। मग त्यांनी आम्हाला वाडिया रेफर केला। मग आम्ही घरी न जाता डिस्चार्ज घेतला आणि डायरेक्टली वाडिया हॉस्पिटलला पोहोचलो। तिथं सर बोलले बाळाला तपासलं, त्यांनी पॅरासिटामॉल वगैरे दिला, बोलले सोमवारी या, सोमवारी डॉक्टर असतात। मग आम्ही घरी आलो, सोमवारी परत तिकडे गेलो वाडिया हॉस्पिटलमध्ये। तर तिथे एक बलगमची टेस्ट त्यांनी केली, त्याच्यामध्ये त्यांनी टीबी पॉझिटिव्ह केलं। टीबी पॉझिटिव्ह केल्यानंतर त्यांनी आम्हाला ॲडमिट वगैरे न करता त्यांनी आम्हाला गोळ्या औषधं घेऊन घरी पाठवून दिले। आम्ही घरी आलो, बाळाला औषधं वगैरे देत होते मी कंटिन्यू। मग परत असं कंटिन्यू चालू असताना रविवारी बाळाला परत ताप आल्याच्या नंतर आम्ही बाळाला गाडीवर घेऊन वाडिया हॉस्पिटलला पोहोचलो। तर ते बोलले की बाळ खूप सिरियस आहे, असं तसं बोलायला, ऑक्सिजनवर टाकून दिला बाळ। कारण की बाळ सगळ्या रस्त्याने 2 बाटल्या दूध वगैरे पेला, आमच्यासोबत खेळला, हसला, आमच्यासोबत रडला, आमच्यासोबत। त्यांच्या ताब्यात दिला, त्यांनी डायरेक्टली ऑक्सिजन वगैरे वर टाकून दिला ॲडमिट करून।
मग सकाळचं बोलायला लागले की बाळ खूप सिरियस आहे, असं तसं बाळाचं ऑपरेशन करावं लागेल. एक डॉक्टर आणि 4-5 लेडीज आल्या, त्यांच्यासोबत डॉक्टर आल्या, मला बाहेर जा बोलले. आणि ते असं चर्चा करत होते की बच्चे का ऑपरेशन करे की नहीं, देखते बाबू का ऑपरेशन आहे, बच्चे का ऑपरेशन करते की नाही करते, असं ते बोलत होते. ते मी ऐकलं. मी खिडकीजवळच थांबलेले होते, मी बाहेर न जाता मी खिडकीजवळ थांबलेले होते. मग ते बोलायला लागले की ऑपरेशनसाठी नुसतं ऑपरेशनसाठी 1 लाख रुपये खर्च येईल आणि मेडिकल वगैरे दुसरा. तसं ऐकताच आम्ही माझ्या आईला फोन करून बाळाजवळ बसण्यासाठी बोलून घेतलं आणि आम्ही मदतीसाठी रीटा मॅडमकडे गेलो. रीटा मॅडम समोर आम्ही आमचं काय जे असेल ते काही संपूर्ण आम्ही सांगितलं त्यांना, असं आहे म्हणून डॉक्टर लोक ऑपरेशनसाठी बोलत आहे, असं तसं खर्च होईल म्हणून मदतीसाठी गेलो. आणि मी रीटा मॅडमने आम्हाला मदतही केली. मग ते आम्ही मदतही केल्याच्या नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो. मग डॉक्टर लोक आमच्यावर प्रेशर टाकायला लागले कि बच्चे का ऑपरेशन करना ज़रूरी है, सर में पानी भर गया है, असं तसं बोलायला लागले. मग मी त्यांना विचारलं की मॅडम ऑपरेशन किती टाक्याचं असतं, ऑपरेशन केवढं असतं. मग मला हे बोलली, तीर्था मैडम होती, ती मला बोलली त्यांनी बच्चों का इतना सा ऑपरेशन रहता है और छोटा ही ऑपरेशन रहता है, असं विचारले. मी खूप सरांना त्यांना पण विचारलं, मग दुसऱ्या मॅडमला पण सरांना. तर मी बोलले 3 टाक्याचं असतं, छोटं असतं, असं मला हाताचे उंगली इशारे करून दाखवतो, छोटासा ही रहता है और ये भी तो बड़ा बच्चा है, हम तो छोटे छोटे बच्चों का भी ऑपरेशन करते, मला ते असं बोलले. त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं ऑपरेशन. मग आम्ही बाळाला ऑपरेशनसाठी पाठवून दिल्याच्या नंतर त्यांनी ऑपरेशन वगैरे केला आणि आला डोक्याचा आणि पोटाचं ऑपरेशन केला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बाळाला ऑक्सिजन नस भेटत नव्हती म्हणून बाळाला त्यांनी सर्जरीसाठी हे इथं गळ्याला बोलले हे सेंटर लाईन टाकावं वगैरे लागेल म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी सेंटर लाईन टाकण्यात घेऊन गेली, त्याची गळ्याची सर्जरी इथं केली त्यांनी आणि ती सेंटर लाईन वगैरे टाकली आणि ते आले इथं हॉस्पिटलमध्ये. मग आम्हाला त्यांनी सांगितलं की मग तेव्हापासून बोलायला लागले बाबू की इम्युनिटी कम है, वो अभी देखते हम प्रयत्न कर रहे प्रयास करे. त्या दिवसापासून आम्हाला बोलायला लागले. परत आम्हाला 2 दिवसांनी परत बोले कि बाबू के पेट में हवा भर गई है, उसमें पाइप डालना पड़ेगा, हवा भर गई है तो उसमें पाइप डालना पड़ेगा. त्यांनी आम्हाला असं सांगितलं. असं सांगितल्यानंतर मी त्यांना ते पाईपासाठी मी मान्य करतच नव्हते, नाही बोले नाही करायचं, नाही बोलले हवा भर निकालणं जरुरी असं तसं. मग त्यांनी ते हे केलं, बाबूला पाईप टाकण्यासाठी घेऊन गेले. मग ते त्यांनी टेस्टमध्ये पाईप वगैरे टाकून आणला. मग माझ्या बाळाला असं कसं सांगू मी, मला एवढं त्रास होतोय, मला असं बोलताना पण मला एवढं दुःख होतंय ना माझ्या बाळाला, मी बोलू शकत नाही. माझ्या बाळाला एवढी सर्जरी, माझा बाळ व्यवस्थितच आणला होता ना मी तिकडून, पण ते असं बोलले की तुमच्याच बाळासाठी व्यवस्थित करतोय आम्ही, हे करतोय ते करतोय, चालेल मग ठीक आहे. आम्ही पण हो बोललो मग त्यांना. मग त्यांनी ऑपरेशन वगैरे केल्याच्या नंतर दुसरं पाईप वगैरे टाकून आला. ज्या दिवसापासून पाईप टाकला मग दुसऱ्या दिवसून ते डायरेक्टली असं बोलायला लागले की हे ते कि बच्चा अभी वो नहीं बचेगा, तो मैं उसकी आस मत रखो, हम प्रयास कर रहे वो नहीं बचेगा, असं तसं खूप जण 2-3 जे डॉक्टर यायचे तेव्हा आम्हाला बोलायला लागले. आम्ही त्याच्यानंतर त्यांनी तिथं व्हेंटिलेटरमध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि मॉनिटरमध्ये स्पार्क झाले मोठ्याने. 3 वेळेस व्हेंटिलेटरमध्ये मोठ्याने हे स्पार्क झाले आणि मॉनिटरमध्ये पण. आणि 2 वेळेस ऑक्सिजन बाटला पण त्यांच्याकडे संपला होता. त्यांना माहिती आहे बाळ ऑक्सिजनवरचं आहे, मग त्यांनी ते करायला पाहिजे होते. माझ्या मिस्टरांनी सुद्धा त्यांना हेल्प केली होती ते ऑक्सिजन बाटला आणण्यासाठी, पण त्यांनी माझे मिस्टर आणत होते ऑक्सिजन बाटला, त्यांनी आतमध्ये आणून ठेवलं. तर एक सर त्यांनाच ओरडले की तुम्ही इथं काय करताय. माझे मिस्टर त्यांना याच्यासाठीच आणले होते ना की तिथं स्टाफ कमी होता आणि मावशी वगैरे कमी होत्या, म्हणूनच त्यांनी ते आणायला हेल्प करत होते. त्याच्यानंतर आम्हाला ते बोलायला लागले. त्यांनी आमच्या समोर एक पेज ठेवला. ते बोलले तुम्ही याच्यावर सिग्नेचर वगैरे करा. त्यांनी ते आम्हाला बोलले. तर बोलले तुम्ही आता बाळाला त्रास वगैरे देऊ नका, असं तसं बोलले. तर अभी वो नाही बचेगा, तुम्ही जगून पण त्याचा काही फायदा नाही बोलले. बाळाचा जगून पण काही फायदा नाही आहे, तो चलू शकणार नाही, बोलू शकणार नाही. तुम्ही काय बोलत ते काही ह्याची जिंदगी आहे, असं त्या डॉक्टर आम्हाला बोलत होत्या.
आमचं बाळाचं पोट आमच्या समोर हलतंय, आम्ही त्यांना कसं बोलणार की आमच्या बाळाला इच्छामृत्यू देऊन टाका म्हणून. त्यांनी आमच्यासाठी त्याच्यासाठीच ते पेज ठेवलं, तुम्ही याच्यावर सिग्नेचर करा, बाळाची अपेक्षा तुम्ही करू. विनंती केली की ते जरी बोललं नाही, जरी चाललं नाही, जरी त्याला काही जरी नाही करता आलं तरी त्याला आम्ही सांभाळू. असं आम्ही मिस्टरांना आम्ही त्यांच्यासमोर हात जोडून विनंती केली, रिक्वेस्ट केली की आमचं बाळ आमच्या ताब्यात द्या, जसं काय होईना आम्ही त्यांना सांभाळू. पण 2 दिवसांनी त्यांनी डायरेक्टली बाळ ऑफ आहे म्हणून असं सांगून दिलं. आणि ते पण कोणत्या मॅडमच्या हातातून ते ऍक्सिडेंट झाला. रिया म्हणून एक मॅडम आहे तिथं, तिच्या हातातून 3 वेळेस बाळ सिरियस झाला आणि लास्ट वेळेस पण 4थी वेळेस पण ऍक्सिडेंट तिच्याच हातातून घडला. म्हणजे बाळ पण 4थ्या वेळेस तिच्याच हातातून ऑफ झाला. त्यांना आम्ही खूप रिक्वेस्ट करायचो की आमचं बाळ आम्हाला देऊन टाका, आम्ही कसं पण त्याला सांभाळू वगैरे, असं तसं नाही केलं त्या लोकांनी. शेवटी आमचं बाळ तिथं ऑफ झालं म्हणून त्यांनी सांगितलं आम्हाला. मग तिथं त्यांनी सिक्युरिटी वगैरे टाईट केली. बाळ ऑफ झाल्यानंतर तर तिथं एकही डॉक्टर थांबला नाही. फक्त तिथं सिक्युरिटी 2 गार्ड आले, 2 लेडीज आल्या, नर्स होते 2. फक्त तिथं कोणीही थांबलं नाही, एकही डॉक्टर थांबला नाही. मग त्यांनी आम्हाला सांगितलं बाळ असं ऑफ झालेलं आहे, आम्ही त्याला नाही वाचू शकलो आणि तिथून ते निघून गेले. मग मला तिथं सिक्युरिटी मला जाऊन देत नव्हत्या, तरी मी त्यांचं कोणाचं नाही ऐकता मी माझ्या बाळापाशी धावत गेल्याच्या नंतर बाळाला बोलले क्लीन करायचंय, तू तिकडे थांब. मी माझ्या बाळासमोरून हल्लेच नाही. मी म्हणलं मी इथंच थांबणार, मी बाळाला सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा बाळाला क्लीन करताना जेव्हा ती डोक्याची पट्टी काढली होती तेव्हा 3 टाके नव्हते. माझ्या बाळाच्या डोक्याला 12 टाके लागलेले होते साहेब. आणि जेव्हा तो पोटामध्ये छातीमध्ये पाईप जो टाकलेला होता ना, त्यात तो पूर्ण एकदम सडलेला होता, सगळा पी निघत होता त्याच्यातून. आणि गळ्याची जी सर्जरी केली होती ना, एवढे कापूस लावत होते त्याला, तरी ते रक्त थांबत नव्हतं गळ्याची. आणि बाळाच्या सूच्या ठिकाणी पूर्ण असं सूमधून पूर्ण रक्त निघत होतं. माझ्या बाळाची कंडिशन मी अजिबात सांगू शकत नाही. मला जेवढं विचारतात लोक तेवढं मला त्रास होतोय. मी कसं आमच्या बाळाचा त्रास होतो मला पूर्ण. आम्ही एकदम हे झालेलं, माझं बाळ गेलं ना, पूर्ण घर आमचं शांत झालंय. त्यानंतर तिथंच मी ओरडून बोलत होते की बाळाच्या डोक्याला 12 टाके का लागले, बाळाच्या डोक्याला 12 टाके का लागले. तिथं कोणीच येत नव्हतं. एकही डॉक्टर तिथं येऊन सांगू शकत होते ना आम्हाला की तू असं खोटा आरोप का लावते आम्हाला, कुठे 12 टाके. आणि त्यांनी आम्हाला काय केलं, क्लीन वगैरे केलं, बाळ वगैरे गुंडाळलं, त्यांनी आमच्या हातात दिलं. एक लेडीज आली तिथं, एक डॉक्टर, मी तिला ओळखू पण शकते. ती काय बोलली, तिने माझ्या हातावर खांद्यावर हात ठेवला, मला ऑफर करत होते, अर्चना तू इथून पुढे काय करणार आहेस, तू आमच्यावर काही ऍक्शन वगैरे घेणार आहेस का हॉस्पिटलवर, तुला काही इच्छा आहे का हॉस्पिटलकडून, तुला काही मांग आहे का, तुला काही हॉस्पिटलकडून अपेक्षा आहे का, तू आम्हाला सांग बोलत होती ती एक लेडीज मला. तुला काही तुझी मांग असेल तर तू आम्हाला सांग, तू इथून बाहेर गेल्यावर काय ऍक्शन घेणार आहे का, ती मला एवढं पण बोलत होती. माझं बाळ मांडीवर होतं आणि मी त्यांना कसं बोलू. तेवढ्याच्या नंतर मी काही ना रिप्लाय देता मग ती निघून गेली. मी तिला काही एक शब्द नाही बोलले. एवढं सगळं झालेलं आहे तिथं. सगळं मी तिथं खूप अनुभव घेतला आहे. सगळे शिकाऊ डॉक्टरांचे साहेब, माझ्या बाळाला अजून न्याय नाही भेटलेला आहे. आम्ही खूप जणांना पत्र पण दिलेले आहेत हॉस्पिटलकडून. मला एक जणांचा एक मोठे अधिकारी, मी त्यांचं नाव नाही घेते, ते काय बोलले, ते मोठे लोक येतात, ते पैसे टाकून ते सुटून जातील, तुम्ही काय करणार मग, कशाला मीडियाला वगैरे बोलवतं. मग आम्हाला असं पण सांगण्यात आलेलं आहे की ते मोठे लोक येतात, ते पैसे भरून सुटू शकतात, तुम्ही काय करणार. आम्हाला काय नकोय, आम्हाला फक्त आमच्या बाळाला न्याय द्या. जे माझ्यासोबत घडलंय ते कोणत्या यासोबत घडायला नको. त्यांनी माझ्या एक आईचा पदरी कमी केलेलं आहे, माझ्या सोन्यासारखं बाळ गेलेलं आहे. हे आम्ही कोणाला सांगायचं, ते आम्हाला न्याय द्या, फक्त आम्हाला न्याय द्या. आमच्या बाळाला ते आणून देऊ शकते का, माझं बाळ येईल का परत, नाही येणार ना. माझं बाळ मी कुठे शोध होते ना. बस मला एवढं माझ्या बाळाला विनंती करून हात